नमस्कार, ट्रॅव्हलर जर्नल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण निघालेलो आहोत पुण्याजवळील ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच बुलेश्वर मंदिर। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। या शिव मंदिरास बुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात। हे मंदिर पुण्यापासून 52 किलोमीटर आणि यवतपासून 11 किलोमीटर आहे। पुरंदर तालुक्यात माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले आहे। बुलेश्वराचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारलेले आहे। मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे। संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आलेले आहे। मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याच्या आधी पायाजवळील असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात। मूर्तीच्या शरीरावरील दागिन्यांचे कोरीव काम आकर्षक आहे। उजव्या बाजूच्या मूर्ती शेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे। मुख्य मंदिरासमोर मोठी पिवळी घंटा टांगलेली आहे। मंदिरासमोरील प्रशस्त फरसबंद आवर आहे। आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंना प्रवेशद्वारे आहेत। मंदिराच्या भिंतीवरील शिल्पकाम, कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे। या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे, मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते। मंदिराच्या आत छायाचित्रास बंदी आहे। महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होते। पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे बुलेश्वराची पालखी नेली जाते। दर सोमवारी यात्रा भरते, ही जुनी परंपरा आहे। या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात। या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत। देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती आहेत। मुख्य सभा मंडपाभोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत। मंदिराच्या सभोवतालचा परिसर विलोभनीय आहे। बुलेश्वर मंदिरातील शिल्पे शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत। पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे। अन्य शिवमंदिरांपेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात, त्यामुळे अशा ऐतिहासिक मंदिराला आपण नक्कीच भेट द्यायला हवी। मंदिराबाहेर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे। असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।